नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव गुळवणे साकार एज्युकेशन या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करीत आहे. तर आज आपण वेगवेगळ्या गव्हर्नमेंट स्कीम, त्यांची माहिती, त्यांच्यावर विचारले जाणारे क्वेश्चन, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या लेक्चर मध्ये बघणार आहोत. हे लेक्चर हे फक्त येणारी बँक ऑफ महाराष्ट्राची एक्झाम आणि त्याच्यापुरतं मर्यादित नसून ज्या तिथनं पुढे येणाऱ्या एक्झाम असतील, ज्या की बँकिंग रिलेटेड एक्झाम असतील किंवा नॉन बँकिंग रिलेटेड ही एक्झाम असतील. आता तर युपीएससी मध्ये पण जास्त करून ऍग्रिकल्चर रिलेटेड क्वेश्चन जे फार्म लॉज पास झाले ह्या दृष्टिकोनातून बरेच जे आहेत तर ते ऍग्रिकल्चर रिलेटेड योजना ज्या असतील, ज्या स्कीम आहेत तर त्याच्यावरती बरेच क्वेश्चन येतात. तर आज आपण ह्या ज्या 10-15 योजना महत्वाच्या आहेत, आता रिसेंट 1-2 वर्षांमध्ये ज्याच्यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत किंवा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करण्यात आल्या, तर त्याची सर्वांची माहिती आपण या लेक्चर सिरीज मध्ये बघणार आहोत. तर याच्यामध्ये टप्प्याटप्प्यामध्ये एका लेक्चर शॉर्ट लेक्चर मध्ये आपण हे सर्व गोष्टी बघणार आहोत. तर ठीक आहे, आता यामध्ये फर्स्ट स्कीम बघणार आहोत आपण, जिचं नाव आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, पीएम किसान. तर ठीक आहे, फर्स्ट वन इज प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. सिंपल वेने लक्षात ठेवायचं, काही जास्त विचार करायची हे नाहीये. याचं नाव जर आठवलं तर तुम्हाला सगळ्या प्रोव्हिजन लक्षात राहतात. याच्यामध्ये काय, किसान सन्मान निधी योजना. किसान सन्मान म्हणजे काय, किसान म्हणजे फार्मर, सन्मान म्हणजे काय, एक वेगळं व्यवस्थित त्याला सोसायटीमध्ये स्टेटस मिळावं, जेणेकरून त्याचं जे इन्कम आहे तर ते वाढलेलं असेल तेव्हाच तर त्याला सन्मान मिळेल ना, अदरवाईज सन्मान मिळेल का, नाही. तर सन्मान मिळाला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण काय करतो, जे की स्मॉल अँड मार्जिनल फार्मर आहेत, तर स्मॉल अँड मार्जिनल फार्मर म्हणजे कोणते फार्मर, ज्यांच्याकडं लँड किती आहे तर कमी आहे, म्हणजे लँड कमी आहे तर ते स्मॉल अँड मार्जिनल फार्मर म्हणजे. तर ते किती आहे टोटल इंडियामध्ये आपल्याकडे 86% जे आहेत तर ते स्मॉल अँड मार्जिनल फार्मर आहेत. तर हे महत्वाचं आहे या ठिकाणी, किती पर्सेंट स्मॉल अँड मार्जिनल फार्मर आहेत. तर याच्यामध्ये याच्या प्रोव्हिजन्स काय काय आहेत, कधी लॉन्च झाली, सगळ्या गोष्टी इफेक्टिव्ह कधीपासून हे क्वेश्चन विचारले जातात. तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आज आपण बघणार आहोत. तर फर्स्टली, इट इज अ सेंटर सेक्टर स्कीम टोटली फंडेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. 100% फंडिंग कोणाकडनं आहे तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं आहे. लॉन्च कधी झाली, लॉन्च कुठं झाली हे पण विचारलं जातं. तर लॉन्च झाली गोरखपूर युपी मध्ये गोरखपूर या ठिकाणी लॉन्च झाली. आणि कधी लॉन्च झाली तर 24 फेब्रुवारीला लॉन्च झाली. बट इफेक्टिव्ह कधीपासून, हा महत्वाचा क्वेश्चन आहे. आणि हा नाबार्ड वगैरे या ठिकाणी विचारला गेलेला क्वेश्चन आहे. नाबार्ड किंवा ज्या पण बँकिंगच्या एक्झाम आहेत तर याच्यामध्ये पर्टिक्युलरली विचारला जातो हा क्वेश्चन, की इफेक्टिव्हची डेट, इफेक्टिव्ह फ्रॉम. तर इफेक्टिव्ह कधीपासून आहे, लॉन्च झाली 24 फेब्रुवारी. इफेक्टिव्ह कधीपासून आहे, इफेक्टिव्ह आहे 1 डिसेंबर 2018. ठीक आहे, याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह बघूयात आता आपण. ऑब्जेक्टिव्ह काय याचं, महत्वाचं ऑब्जेक्टिव्ह आणि मेन पर्पज काय याचा, की टू ऑगमेंट इन्कम ऑफ फार्मर. जे इन्कम आहे त्यालाच एक सबसिडरी म्हणजे आणखी त्याला एक थोडासा पुश देणं, जेणेकरून काय होईल की फार्मर ते जे येणारे पैसे तर त्याच्यानं अदर ऍक्टिव्हिटीज काही इन्व्हॉल्वमेंट करू शकतो, अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये डेव्हलपमेंट करू शकतो. ठीक आहे, तर मेन पर्पज काय याचा, की इन्कम ऑगमेंट करायचं. इन्कम म्हणजे फायनान्शियल सपोर्ट टाइप मध्ये आहे स्कीम. तर याच्यामध्ये बघा काय काय कशी प्रोव्हिजन आहे. तर याच्यामध्ये 4 इक्वल मंथला म्हणजेच अॅन्युअली 3 इन्स्टॉलमेंट मध्ये 2,000 रुपये, 3 इन्स्टॉलमेंट असे टोटली किती फंड मिळणार एका फॅमिलीला, फार्मर फॅमिलीला. युनिट काय, बेनिफिशरीचं युनिट आहे फॅमिली. बेनिफिशरीचं युनिट काय, फॅमिली मध्ये मग म्हणजे फार्मर, त्याची वाईफ आणि एक मायनर चाइल्ड, असं त्याचं प्रोव्हिजन आहे, म्हणजे मेन्शन केलेलं आहे स्कीम मध्ये. ठीक आहे, फंड कसा ट्रान्सफर होणार, बाय कॅश की कसं, तर ते डीबीटी न फंड ट्रान्सफर होणार. आणि आतापर्यंत किती राशी जमा झालेली आहे, तर टोटली पीआयबीच्या आकडेवारीनुसार, रिसेंट जे अपडेटेड आकडेवारी आहे तर त्याच्यानुसार अबाउट 1.38 लाख हे करोड एवढी रक्कम आतापर्यंत फार्मरला डिस्पर्स करण्यात आले. आता रिसेंटली ऑगस्ट महिन्यामध्ये याची 9th इन्स्टॉलमेंट पण जमा करण्यात आलेली आहे. ठीक आहे, आता महत्वाच्या मुद्द्याकडे वळूयात आपण. इम्प्लिमेंटेशन आणि कट ऑफ डेट काय प्रकार काय आहे हा. तर इम्प्लिमेंटेशन कोण करतं, तर हे महत्वाचं आहे. स्टेट अँड युनियन टेरिटरीज याचे इम्प्लिमेंटेशन करतात. जे की स्टेट आहेत
तर स्टेट काय करणार, बेनिफिशरीज आयडेंटिफाय करणार, जे स्टेट आहेत तर ते बेनिफिशरीज आयडेंटिफाय करणार, त्याच्यानंतर याची माहिती जी आहे वेगळं पूर्ण बेनिफिशरीची तर ती पीएम किसान पोर्टल वरती देण्यात येते. पीएम किसान जे आपलं पोर्टल आहे तर त्याच्यावरती देण्यात येते, जे की गव्हर्नमेंटनं ह्या स्कीम साठी स्पेशली लॉन्च केलेलं आहे पीएम किसान पोर्टल वरती. नेक्स्ट बघूयात कट ऑफ डेट. व्हॉट इज मीन बाय कट ऑफ डेट? कट ऑफ डेट म्हणजे काय, ठीक आहे एक मिनिट, हा कट ऑफ डेट ही पूर्ण एक सेगमेंट झाला. तर याच्यामध्ये मी तुम्हाला समजून सांगतो की व्हॉट इज मीन बाय कट ऑफ डेट. हा पॉइंट झाला तुमचा 1 फेब 2019, हा पॉइंट. देन हा पॉइंट झाला तुमचा 1 डिसेंबर 2018, इथं स्कीम इफेक्टिव्ह आहे. पॉइंट ए इज द इफेक्टिव्ह पॉइंट अँड इट इज द कट ऑफ डेट, पॉइंट बी. हा कन्सिडर करू. आता ह्या पिरियड मध्ये जे इलिजिबल कॅन्डिडेट आहेत, जे इलिजिबल बेनिफिशरी आहेत, ज्या इलिजिबल ह्या पिरियड मध्ये ज्या पण इलिजिबल बेनिफिशरीज आहेत तर त्या सगळे एनरोल होऊ शकतात या स्कीम अंतर्गत. म्हणजे एखादा फार्मर जर राहून गेला असेल आणि तो जर त्या पिरियड मध्ये असेल, त्याच्याकडे जर शेती असेल, त्यांनी जे डॉक्युमेंट गरजेचे आहेत ते जर जमा केले तर तो नंतरही एनरोल होऊ शकतो त्याच्यामध्ये. तर ठीक आहे, फक्त याच्यामध्ये एक्सेप्शनल केस लक्षात ठेवायची की जर बाय गिफ्ट वगैरे जर अशी लँड ट्रान्सफर झाली तर ती याच्यामध्ये येत नाही. याच्यामध्ये फक्त डेथ, जर डेथ झाली तरच ओनरशिप जी आहे तर ती ट्रान्सफर होऊ शकते फ्रॉम ए टू, म्हणजे सपोज टू ए जर फार्मर असेल आणि त्याची जर डेथ झाली तर ती बाय म्हणजे नंतर त्याच्या मुलाकडे किंवा अशी सबसिक्वेंट ट्रान्सफर होऊ शकते. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. या लिस्ट कट ऑफ डेट फक्त विचारली जाते, जी की इम्पॉर्टंट आहे. कट ऑफ डेट 1 फेब्रुवारी 2019. त्याच्यामध्ये एक नंतर एनरोलमेंट अशी लिस्ट बनवली जाणार आणि ती जवळपास 5 वर्षापर्यंत येणाऱ्या तशीच राहणार आणि त्याच्यामध्ये चेंजेस फक्त होत राहणार. जसं फक्त याच्या हा पिरियड महत्वाचा आहे की 1 फेब्रुवारी पर्यंत चे बेनिफिशरीज ऍड केले जाऊ शकतात. नेक्स्ट वन इज एक्सक्लुजन कॅटेगरी. आता याच्यामध्ये हा एकदम कॉमन सेन्सचा पॉईंट आहे, याच्यात एवढं पाठ करण्याची गरज नाही, पाठ करायचं पण नाही की कोणाकोणाला देऊ शकतो. आता ज्याला ऑलरेडी जर खूप सारं इन्कम भेटतंय, जो इन्कम टॅक्स प्रोव्हाइड करतोय त्याला खूप सारं इन्कम भेटतंय, तर त्याला काही देण्यात पॉईंट आहे का? नाही पॉईंट. तर मग ह्या अशा गोष्टी आहेत. हा फक्त जे कॉन्स्टिट्युशनल पोस्ट होल्डर आहेत त्यांना पण आपण देत नाही, हे लक्षात ठेवायचं. कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत, एवढं याच्यामध्ये काही पाठ करण्यासारखं नाही. हा फक्त इथं महत्वाचं काय लक्षात ठेवायचं, जे की चेअरपर्सन आहेत, चेअरपर्सन ऑफ द डिस्ट्रिक्ट पंचायत, तर हे लक्षात ठेवायचं कारण की हे आपण विसरू शकतो. चेअरपर्सन त्यांच्याकडे नाही म्हणलं तर भरपूर पैसा असतो, तर ते लक्षात ठेवायचे. नंतर कोण एक्सक्लूड केलं जातं याच्यापासून, म्हणजे कोण नाहीये तर याच्यात एक्सक्लूड कोण केलं जातं तर ते बघा. तर एक्सक्लुडिंग मल्टीटास्किंग टास्क आणि क्लास 4 किंवा जे ग्रुप डी चे लेवलचे आहेत तर ते एम्प्लॉईज याच्यातनं एक्सक्लूड केले जातात. आणि नंतर म्हणजे ते त्यांना पकडण्यात येतं. आणि नंतर इन्कम टॅक्स जे पे करतात तर ते, ठीक आहे. नेक्स्ट बघूयात मॉनिटरिंग फ्रेमवर्क. आता हा महत्वाचा मुद्दा आहे, मॉनिटरिंग फ्रेमवर्क. जरी सोपा असला तरी विसरतो आणि इथं जर क्वेश्चन आला तर चुकण्याचे चान्सेस जास्त असतात विद्यार्थ्यांचे. तर याच्यामध्ये बघूयात आपण की स्ट्रॅटिफाईड मॉनिटरिंग मेकॅनिझम. स्ट्रॅटिफाईड मॉनिटरिंग मेकॅनिझम म्हणजेच काय, 3 लेवलवरती मॉनिटरिंग होते. फर्स्ट वन इज नॅशनल लेवल. पहिलं काय, नॅशनल लेवल, नॅशनल लेवलला नॅशनल लेवल, देन स्टेट लेवल, देन डिस्ट्रिक्ट लेवल, म्हणजे अशी हायरची नॅशनल, स्टेट अँड डिस्ट्रिक्ट लेवल. याच्यामध्ये नॅशनल लेवलला रिव्ह्यू कमिटी असते, पूर्ण नॅशनल लेवल रिव्ह्यू कमिटी. तर त्याचा रिव्ह्यू कोण घेतं तर हे महत्वाचं आहे, हेडेड बाय. हेड कोण आहे नॅशनल लेवलला? नॅशनल लेवलला हेड आहे तुमचा कॅबिनेट सेक्रेटरी, कॅबिनेट सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. इथं लक्षात घ्यायचा मुद्दा हा आहे विद्यार्थी मित्रांनो की कॅबिनेट सेक्रेटरी हा हेड आहे, ना की तुमचा मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर. म्हणजे त्याचं सेक्रेटरी नाही किंवा मिनिस्ट्री ऑफ फायनान्सचा नाही. तर इथं कोण आहे, कॅबिनेट सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज द हेड ऑफ द नॅशनल रिव्ह्यू कमिटी, नॅशनल लेवल रिव्ह्यू कमिटी ऑन द पीएम किसान. हे लक्षात ठेवायचं. आता याचं कसं मॅनेजमेंट कसं चालतं, तर मॅनेजमेंट काय, प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट. याच्यामध्ये काय, प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट कुठं डेव्हलप केलंय हे एक लक्षात ठेवा. डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर अँड कॉर्पोरेशन अंडर द मिनिस्ट्री. कोणती मिनिस्ट्री लक्षात ठेवायची, मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर. याच्यामध्ये ते सोसायटी, ऍज अ सोसायटी म्हणून प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट डेव्हलप केलेलं आहे. ते सगळं मॅनेजमेंट बघतो. त्याचा एक सीईओ असू शकतो किंवा आहे, तर तो सीईओ सगळं जे आहे तर ते कोऑर्डिनेट करतो. सगळं जे आहे म्हणजे जे पण टास्क दिलेले आहेत त्यांना किंवा जे पण ऑर्गनायझेशन करायचं आहे वेगवेगळ्या बेनिफिशरीजचं, तर ते सर्व बाय द मॅनेजमेंट. कुठं ते हेड कोणी केलं जातं तर सीईओ न केलं जातं हेड, ठीक आहे. नेक्स्ट बघूयात.
आता हे रिसेंट डेव्हलपमेंट आहे, याच्यामध्ये रिसेंट डेव्हलपमेंट मध्ये काय काय, तर पीएम किसान अवॉर्ड आता देण्यात आले. कधी देण्यात आले, तर फेब्रुवारी 2021 आता देण्यात आले हे अवॉर्ड, जे की 5 इयर्स कम्प्लिशन च्या संदर्भात हे अवॉर्ड देण्यात आले. तर याच्यामध्ये फर्स्ट वन बघूयात आपण, कर्नाटकाला कशासाठी अवॉर्ड मिळालाय, हायेस्ट ऑथेंटिकेटेड बेनिफिशरीसाठी कर्नाटकाला अवॉर्ड मिळालाय. कर्नाटकाचे किती बेनिफिशरी आहेत, 97%, नियर अबाउट 97%. आणि हा महत्वाचा आपल्या दृष्टीने की विच स्टेट गॉट द हायेस्ट ऑथेंटिकेटेड बेनिफिशरी अंडर दिस अवॉर्ड, म्हणजे रिसेंटली जे अवॉर्ड देण्यात आले, असा क्वेश्चन जर विचारला तर ऑप्शन देण्यात येतील आपल्याला, हे 4-5 ऑप्शन देण्यात येतील. आणि याच्यापैकी उत्तर काय असेल आपलं, कर्नाटक. किती येते, 97%. देन महाराष्ट्राला कोणत्या कॅटेगरीमध्ये मिळालंय, इफेक्टिव्ह फिजिकल व्हेरिफिकेशन अँड प्रॉम्प्ट ग्रीव्हन्स रिट्रीव्हल. ग्रीव्हन्स रिट्रीव्हल, व्हॉट इज मीन बाय ग्रीव्हन्स रिट्रीव्हल, इट इज मीन बाय म्हणजे जे तक्रार निवारण आहे आणि फिजिकल व्हेरिफिकेशन मध्ये, याच्यामध्ये महाराष्ट्राला टॉप नंबरचा अवॉर्ड मिळालेला आहे, म्हणजे प्राइज मिळालेला आहे. देन उत्तर प्रदेशला फास्टेस्ट इम्प्लिमेंटेशन साठी प्राइज मिळालेलं आहे. सिमिलरली अरुणाचल प्रदेश, आधार व्हेरिफिकेशन लक्षात ठेवायचं, आधार अरुणाचल लक्षात ठेवायचं, आधार व्हेरिफिकेशन जे हायेस्ट नंबर ऑफ आधार व्हेरिफिकेशन आहे, तर ते कोणी कंप्लीट केलंय, अरुणाचल प्रदेशने केलंय. हिमाचल प्रदेशला पण सेम, जे महाराष्ट्राला जी कॅटेगरी आहे तर त्याच कॅटेगरीमध्ये, फक्त हिमाचल प्रदेशला याच्यासाठी मिळालं ते हिली स्टेट मध्ये येतात. हिली स्टेट मध्ये हिमाचल प्रदेश, हिली स्टेट मध्ये कोणाला मिळालंय, हिमाचल प्रदेशमध्ये मिळालंय. अरुणाचल प्रदेशला आधार व्हेरिफिकेशन, उत्तर प्रदेशला फास्टेस्ट इम्प्लिमेंटेशन, महाराष्ट्राला ग्रीव्हन्स रिट्रीव्हल किंवा फिजिकल व्हेरिफिकेशन, म्हणजे दोन्ही पण. आणि कर्नाटकाला कशात मिळालंय, कर्नाटकाला हायेस्ट ऑथेंटिकेटेड बेनिफिशरी. हे एकदा लक्षात आले, हे महत्वाचं एक्झामला विचारलं जाऊ. ठीक आहे, हे आतापर्यंत या स्कीम मध्ये एवढ्या आतापर्यंत जे आपण प्रोव्हिजन बघितलं तर त्या महत्वाच्या. नेक्स्ट वन बघूयात आपण. नेक्स्ट स्कीम इज सॉइल हेल्थ कार्ड स्कीम. सॉइल हेल्थ कार्ड काय आहे, काय उद्देश होता, हे लॉन्च कुठं झालं, सुरतगड, कुठं, राजस्थान मध्ये, श्री गंगानगर डिस्ट्रिक्ट मध्ये. ठीक आहे, याचे ऑब्जेक्टिव्ह बघूयात आपण. कोणी लॉन्च केली, तर आपले ऑनरेबल जे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांनी लॉन्च केली. ठीक आहे, याचे ऑब्जेक्टिव्ह बघूयात. ऑब्जेक्टिव्ह आहे टू इश्यू द सॉइल हेल्थ कार्ड टू फार्मर, म्हणजे एव्हरी 2 इयर्सला द्यायचा. नंतर जे की सॉइल टेस्टिंग करायची, त्याच्यावर त्याच्या नावातच दिलेलं आहे सॉइल हेल्थ कार्ड स्कीम. कार्ड म्हणजे काय, एक रिपोर्ट दिला जाणार. सॉइल हेल्थ म्हणजे काय, सॉइलच्या हेल्थ बद्दलची माहिती मिळणार, म्हणजे कोणते न्यूट्रिएंट आहेत, कोणते नाही आहेत, तर ह्या सर्वांची माहिती त्या कार्डवरती मिळणार. नावातच दिलेलं, नावामध्ये आपण सिंपल वेने लक्षात ठेवणार आहेत सगळ्या गोष्टी नावामध्ये. हा ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह बघायचं. ऑब्जेक्टिव्ह काय, टू डेव्हलप द प्रॉम्प्ट सॉइल टेस्ट बेस्ड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, म्हणजे आपण जास्त व्यर्थ म्हणजे न्यूट्रिएंट अप्लाय करायचे नाही, जेवढी गरज आहे तेवढीच न्यूट्रिएंट अप्लाय करायचे, जेणेकरून काय होईल, कॉस्ट पण रिड्यूस होईल, जे प्रोडक्शन कॉस्ट आहे ती पण रिड्यूस होईल, आणि त्याचं जे खर्च आहे, ओव्हरऑल कॉस्ट ऑफ कल्टिवेशन किंवा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जे आहे तर ती पण कमी होईल. मग नंतर सॉइल हेल्थ इम्प्रूव्ह होईल, जेणेकरून, कारण की आपण लेस फर्टिलायझर यूज करणार, त्याच्यामुळे सॉइल हेल्थ, म्हणजे हे वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह आहेत. आता गरज का पडली, हाय सॉइल हेल्थ कार्ड इज इम्प्लिमेंटेड, का गरज पडली, का वाटलं की सेंट्रल गव्हर्नमेंटला की आपण ही स्कीम आणावी, त्याच्या मागे रिझन बघा. रिझन काय, सॉइल क्वालिटी, गव्हर्नमेंट सॉइल क्वालिटी बद्दल एक कन्सर्न होतं. सॉइल क्वालिटी कसं की आयडियल एनपीके रेशो काय आहे, तर 4:2:1 इज द आयडियल एनपीके रेशो. बट इंडियन कंडिशनला तो किती होता, तर तो होता 6.8:2.7:1, म्हणजे नायट्रोजनचं प्रमाण तर खूप होतं, नायट्रोजन आणि फॉस्फरसचं. तर याला चेक करण्यासाठी आपण सॉइल हेल्थ कार्ड स्कीम आणली, जेणेकरून फार्मर जे आहेत तर त्यांना न्यूट्रिएंट स्टेटस आपल्या जमिनीचं समजेल, आणि आपल्या जमिनीचं न्यूट्रिएंट स्टेटस समजल्यानुसार गरजेनुसार फक्त ते फर्टिलायझर अप्लाय करतील जे गरजेचे आहेत ते. ऑलरेडी जर पोटॅशियम जास्त असेल तर पोटॅशियमची अप्लाय करण्याची गरज आहे का, नाही, म्हणजे अशा ज्या आहेत तर त्या रिक्वायरमेंट नुसार. ठीक आहे, आणि इंडिया लार्जेस्ट प्रोड्युसर आणि कन्झ्युमर आहे फर्टिलायझर मध्ये. ठीक आहे, बघूयात. याची टॅगलाईन महत्वाची, टॅगलाईन विचारली जाते, व्हॉट इज टॅगलाईन. टॅगलाईन काय, स्वस्त धरा खेत हरा, हेल्दी अर्थ ग्रीन फार्म, ही टॅगलाईन आहे. कधी लॉन्च केली, 19 फेब्रुवारी, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी लॉन्च करण्यात आलेले 19 फेब्रुवारी 2015. इंटरनॅशनल इयर 2015 हे इंटरनॅशनल इयर ऑफ सॉइल होतं, सॉइलचं. तर हे लक्षात ठेवा फक्त, सुरतगड, श्री गंगानगर डिस्ट्रिक्ट महत्वाचं आहे. सुरतगड या ठिकाणी लॉन्च करण्यात आली. नंतर हे विचारलं जातं, आणि याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा काय, डिपार्टमेंट लक्षात ठेवायचं. मिनिस्ट्री तर लक्षात राहील, मिनिस्ट्री सॉइलचे रिलेटेड म्हणल्यावर तर ऍग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअरच असणार.
बट डिपार्टमेंट कोणतं? डीएससी. डीएससी लक्षात ठेवायचं, डीएससी डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर अँड कोऑपरेशन. ठीक आहे. मेजर कंपोनंट्स बघा, सॉइल हेल्थ कार्डचे मेजर कंपोनंट हे महत्वाचे लक्षात राहिले पाहिजे की फक्त सॉइल हेल्थ कार्ड देऊन विषय संपतो का? नाही. फर्स्ट वन इज सॉइल हेल्थ कार्ड इश्यू करा, देन ट्रेनिंग फॉर द सॉइल अनालिसिस, जे सॉइल अनालिसिस करणार आहेत तर त्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड करायची, देन फायनान्शियल असिस्टंट करायचा, जे रिकमेंडेड करतो आपण न्यूट्रिशन, तर त्यांच्यासाठी फायनान्शियल असिस्टंट करायचं, जे पॅकेज द्यायचं, किंवा म्हणजे याच्यामध्ये काय काय आलं, याच्यामध्ये सबसिडी प्रोव्हाइड करणं आलं, जे की न्यूट्रिएंट कमतरतेचे आहेत, तर मायक्रोन्यूट्रिएंटची जर कमतरता असेल तर त्यांची सबसिडी द्यायची, ह्या गोष्टी याच्यामध्ये आल्या. नंतर कॅपॅसिटी बिल्डिंग अँड रेग्युलर मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन, याच्यामध्ये कॅपॅसिटी बिल्डिंग मध्ये काय काय येणार की R&D येणार, तुमचं R&D येणार, वेगवेगळ्या लॅब्स डेव्हलपमेंट करायच्या, वेगवेगळ्या रिजनल लेवलवरती, वेगवेगळ्या म्हणजे स्टेट लेवलवरती. नंतर इव्हॅल्युएशन म्हणजे मिड टर्म इव्हॅल्युएशन, एखादं ती लॅब टाकली तर त्याच्यामध्ये किती म्हणजे आतापर्यंत अनालिसिस झाले, व्यवस्थित पद्धतीने झाले का, याची इव्हॅल्युएशन, म्हणजे ह्या गोष्टी येणार याच्यामध्ये. देन लास्ट कंपोनंट इज कन्स्टिट्यूशन ऑफ द प्रोजेक्ट मॅनेजमेंट टीम, म्हणजे जी मॅनेजमेंट टीम आहे तर ती टीम बनवायची. अशा पद्धतीने हे कंपोनंट एक लक्षात ठेवा तुम्ही, सिक्वेन्सली लक्षात ठेवायचे, एकदम सोपे आहेत कंपोनंट लक्षात ठेवायला, काही अवघड नाही. ठीक आहे. नेक्स्ट बघा, हे महत्वाचं याच्यामध्ये आणखी एक की किती पॅरामीटर, किती न्यूट्रिएंट याच्यामध्ये दिले जातात, तर 12 पॅरामीटर जे की ह्या कार्डवरती हे विचारलं जातं. याच्यामध्ये महत्वाचं विचारलं जातं सेकंडरी न्यूट्रिएंट कोणते, कॅल्शियम मॅग्नेशियम आहेत पण ते याच्यामध्ये इन्क्लूड नाहीयेत, हे लक्षात ठेवायचं. कसं मग लक्षात ठेवायचं, इथं फक्त सल्फरचं दिलेलं आहे सेकंडरी न्यूट्रिएंट मध्ये. मायक्रो न्यूट्रिएंट कोणकोणते दिलेत? एनपीके, एनपीके हे मायक्रो न्यूट्रिएंट दिलेले आहे त्याच्यामध्ये, एनपीके. नंतर सेकंडरी न्यूट्रिएंट मध्ये फक्त सल्फर घेतलेलं आहे, फक्त सल्फर, ओनली सल्फर त्या कार्ड वरती आहे तुमच्या. आणि मायक्रो न्यूट्रिएंट मध्ये तुमचे सगळेच, मग झिंक असेल, फेरस असेल, कॉपर असेल, मॅग्नेशियम असेल, मॅग्नेज असेल आणि बोरॉन असेल, हे सर्व आहे त्याच्यामध्ये जवळपास. फक्त फिजिकल पॅरामीटर मध्ये 3 लक्षात ठेवायचे, पीएच, देन ईसी अँड ओसी. व्हॉट इज मीन बाय ईसी? ईसी म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ द सॉइल, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे कंडक्ट पास करण्याची कॅपॅसिटी सॉइल मधनं, तर ती किती आहे त्याच्यावरती पण अनेक गोष्टी ठरलेल्या असतात. ते सॉइल मध्ये व्यवस्थित पद्धतीने क्लिअर होईल सॉइल जेव्हा आपण बघू. ठीक आहे. नंतर काय काय नाही इन्व्हॉल्व ते पण एक विचारलं जातं, म्हणजे लक्षात ठेवायचं. कॅल्शियम मॅग्नेशियम जे आहेत, मॉलिब्डेनम, तर ते याच्यामध्ये सोडियम असेल तर याच्यामध्ये त्याचं काय इन्फॉर्मेशन दिलेलं नाही. फक्त महत्वाचं काय याच्यामध्ये, सेकंडरी न्यूट्रिएंट मध्ये आपण चुकतो, सेकंडरी न्यूट्रिएंटला फक्त सल्फर लक्षात ठेवायचं याच्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट फीचर बघा याच्यामध्ये, लँग्वेज किती आहेत? 4थ्या लँग्वेज मध्ये सॉइल हेल्थ कार्ड बनतं. तर मोबाईल ऍप पण डेव्हलप करण्यात आलंय मिनिस्ट्री थ्रू. तर ऍप्लिकेशन मध्ये किती लँग्वेज आहेत? तर 10 लँग्वेज आहेत. पोर्टलच्या लँग्वेज किती आहेत? तर 23 लँग्वेज आहेत. हे म्हणजे हे लक्षात ठेवायचं. बजेट अलोकेशन किती होती? तर नियर अबाउट 568 कोटीचं बजेट अलोकेशन होतं याचं. नंतर शेअर कसा लक्षात, हे लक्षात ठेवा, शेअर जे शेअर्ड आहे तर हे शेअर्ड कसं आहे? 75:25, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं 75% कॉन्ट्रीब्युशन, 25% स्टेट गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रीब्युशन. आता रिसेंटली 2019-20 मध्ये डेव्हलपमेंट ऑफ मॉडेल विलेज प्रोग्राम हा सुद्धा याच्या अंतर्गतच लॉन्च करण्यात आला. म्हणजे याच्या अंतर्गत एक मॉडेल विलेज, त्याची सगळे सॉइल असेसमेंट आणि त्याच्यानुसार त्या विलेजला रिकमेंडेशन प्रोव्हाइड करणं, हे सर्व याच्यामध्ये या डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये होतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये सॉइल सॅम्पल घेतलं जातं, इकडे लक्ष द्या एक मिनिट, की याच्यामध्ये हे महत्वाचं आहे, इरिगेटेड कंडिशन, इरिगेटेड जर ग्रीड असेल, इरिगेटेड आणि रेनफेड, तर किती ग्रीडच्या याच्यातनं सॅम्पल घ्यायचं, तर हे महत्वाचं. याच्यामध्ये इरिगेटेड जर असेल तर 2.5 हेक्टर, 2.5 हेक्टर, आणि जर रेनफेड असेल तर किती? 10 हेक्टर. बट प्रॉब्लेम जनरली काय आहे ना, हे दिलंय, बट जनरली ऍव्हरेज जी आहे, आपण ड्रॉबॅक्स मध्ये काही याचे ड्रॉबॅक्स आहेत किंवा ज्या काही त्रुटी आहेत ते बघू, तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर याच्यामध्ये 0.8 टू नियर अबाउट 1.1 हेक्टर एवढीच ऍव्हरेज लँड होल्डिंग आहे. तर मग सॅम्पल नेमकं घ्यायचं कसं? तर ठीक आहे, बघूयात. सॅम्पल, सॉइल सॅम्पल कलेक्शन तर आपल्याला माहिती आहे की कसं करतात. व्ही शेप नॉच घेतो आपण सॉइल मध्ये झिगझॅग मॅनरनं आणि सॉइल कलेक्ट करतो. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की 190 रुपये पर सॅम्पल दिले जातात. पर म्हणजे त्याच्यापर्यंत, म्हणजे एक लक्षात ठेवायचं की त्या सॉइल सॅम्पल कलेक्शन पासून तर
ते अनालिसिसचा रिपोर्ट येईपर्यंत याच्यामध्ये टोटल खर्च त्याच्यामध्ये आला. ठीक आहे. नंतर ऍडव्हान्टेज बघूया. ऍडव्हान्टेज आता रिसेंट पीआयबीच्या याच्यानुसार की 2 सायकल कंप्लीट झालेले आहेत. 2 सायकल कंप्लीट झाल्यात. त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं 15-17च्या सायकलमध्ये 10.74 crores एवढे कार्ड डिस्पर्स झालेले आहेत आणि सेकंड सायकल मध्ये 11.69 करोड एवढे कार्ड डिस्ट्रीब्युटेड झालेले आहेत. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये काय की किती फर्टिलायझर कन्झम्पशन हे डिक्रीज झालं आणि त्याच्यामुळे प्रोडक्टिव्हिटी किती वाढली. म्हणजे नको तितका जे केमिकल फर्टिलायझरवरती आपण खर्च करत होतो तर तो किती पर्सेंट रिड्यूस झाला. तर अकॉर्डिंग टू द पीआयबी इट इज 8 to 10% डिक्रीज झालेलं आहे. आणि प्रोडक्टिव्हिटी किती पर्सेंट वाढली तर हे आकडेवारी लक्षात ठेवा. प्रोडक्टिव्हिटी वाढली तर 5 ते 6% आणि हा खूप मोठा इम्पॅक्ट झाला. खूप मोठा इम्पॅक्ट. आता बघा इथं दिसून येईल तुम्हाला सॉइल टेस्टिंग लॅबोरेटरीज किती होत्या. सॉइल टेस्टिंग लॅबोरेटरी 43 होत्या. 43 सॉइल टेस्टिंग लॅबोरेटरीज होत्या सुरुवातीला 10 ते 14 मध्ये. तर तो आकडा जवळपास किती गेलाय जवळपास 10,000 पर्यंत आकडे गेले. म्हणजे 9,243 हे 18 पर्यंत होते. तो 2014 ते 18 मध्ये याची डेव्हलपमेंट झाली एवढ्या लॅबोरेटरीची. ड्रॉबॅक काय की मोर फोकस ऑन केमिकल इंडिकेटर्स, बायोलॉजिकल इंडिकेटर आणि फिजिकल इंडिकेटर वरती लेस फोकस यायचा. पण आणि काय जे काही इम्पॉर्टंट पॅरामीटर्स आहेत म्हणजे मॉइश्चर रिटेन्शन कॅपॅसिटी असेल किंवा मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी असेल सॉइलची तर याचं याच्यामध्ये दिलेलं नाहीये की तुमचं मायक्रोबियल स्टेटस काय सॉइलचं, जे की ऑर्गॅनिक साठी इम्पॉर्टंट आहे. ऑर्गॅनिकल सॉइल मध्ये इम्पॉर्टंट आहे. ऑर्गॅनिकल फार्मिंग मध्ये पण ते इम्पॉर्टंट आहे. नंतर सॉइल टेस्टिंगचं इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं सुरुवातीला नव्हतं. हा लॅक्युना जो आहे हा ड्रॉबॅक थोडा रिमूव्ह झालाय. आता वाढले आहे सॉइल टेस्टिंग लॅब पण वाढले आहेत इंडियामध्ये आपल्या. ठीक आहे. नंतर बघूयात की ऍव्हरेज लँड होल्डिंगचा एक प्रॉब्लेम अगोदर ते आपण डिस्कस केला. तर त्याच्यामध्ये काय ऍव्हरेज लँड होल्डिंग इरिगेटेड लँड साठी किती 2.5 हेक्टर म्हणजे तिथनं आपण घेतो तो 2.5 हेक्टर असली पाहिजे. त्यातनं सॅम्पल कलेक्ट करायचं. पण ऍव्हरेज लँड होल्डिंग किती आपली 0.8 हेक्टर टू 1.1 हेक्टर. ठीक आहे. हे झालं आता सॉइल हेल्थ कार्ड बद्दल आतापर्यंत जे पण बघितलं. याच्यामध्ये फक्त महत्वाचं काय काय न्यूट्रिएंट किती, फर्स्ट पॉइंट किती 12, त्याच्यामध्ये कोणकोणते प्रायमरी सेकंडरी आणि नंतर मायक्रोन्यूट्रिएंट. मायक्रोन्यूट्रिएंट कोणकोणते सेकंडरी मध्ये फक्त सल्फर लक्षात ठेवायचं, बाकीचे नाहीयेत. आणि एनपीके तर आहेतच, एनपीके आहेत. नंतर कधी लॉन्च झाली, कुठं लॉन्च झाली, सुरतगड वगैरे हे महत्वाचे मुद्दे आहेत. कधी लॉन्च झाली बॅक मध्ये बघूयात आपण सगळं एक रिव्ह्यू घेऊया त्याचा. हे विचारलं जाऊ शकतं गरज काय होती. ठीक आहे. गरज काय होती तर रेशो आपला किती आहे सध्याच्या कंडिशनला सॉइलचा तर तो इम्प्रुव्हमेंट करायचा होता. नंतर कोणत्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत येतं हे सगळं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नंतर बघूयात प्रधानमंत्री फसल बीमा योजना. प्रधानमंत्री फसल बीमा योजना आता याच्या नावातच आहे प्रधानमंत्री म्हणजे लॉन्च कोणी केली, प्रधानमंत्र्यांनी केली, ऑनरेबल प्राईम मिनिस्टर. आणि नंतर फसल बीमा योजना, फसल म्हणजे काय क्रॉप, बीमा योजना म्हणजे काय इन्शुरन्स. लगे नावातच आहे क्रॉपला इन्शुरन्स प्रोव्हाइड करते अशी स्कीम म्हणजे प्रधानमंत्री फसल बीमा योजना. त्याचे फीचर बघूयात आपण काय काय फीचर. लॉन्च कधी झाली 13 जानेवारी 2016. पण ऑपरेशनल गाईडलाईन ज्या आहेत तर ऑपरेशनल गाईडलाईन्स ज्या आहेत तर त्या 18 फेब्रुवारी 2016 मधनं याच्या खरीप म्हणजे खरीप 2016 पासून ऑपरेशनल गाईडलाईन्स आल्या. याच्यामध्ये कोणकोणते क्रॉप्स कव्हर होतात तर ते बघा. क्रॉप्स कव्हर होतात फूड ग्रेन्स, ऑइल सीड्स, नंतर अॅन्युअल्स अँड हॉर्टिकल्चरल क्रॉप. हे बऱ्यापैकी पेरिनियल क्रॉप पण कव्हर होतात पण त्याच्यासाठी काही स्टँडर्ड दिलेले आहेत त्यांनी तर ते फॉलो करून आपण पेरिनियल क्रॉप त्याचा इन्शुरन्स काढू शकतो आपण. ठीक आहे. 1 सीझन 1 रेट टाइप ऑफ स्कीम आहे. म्हणजे एका सीझनला एक रेट म्हणजे हा रेट कोण ठरवतं तर जे इम्प्लिमेंटेशन एजन्सी आहेत ज्या की इन्शुरन्स कंपन्या आहेत तर त्या रेट ठरवतात काय प्रीमियम रेट असेल तर तो. ठीक आहे. याच्यामध्ये मॅक्झिमम शेतकऱ्यांनी खरीपसाठी किती द्यायचा आहे तर 2% लक्षात ठेवायचं खरीपसाठी. हे विचारलं जातं स्कीम मध्ये. खरीपसाठी किती 2%. नंतर रबीसाठी 1.5%, 1.5% रबीसाठी. आणि जे अॅन्युअल कमर्शियल क्रॉप आहेत जसे की कॉटन, शुगर केन आणि हॉर्टिकल्चरल क्रॉप यांच्यासाठी किती 5% प्रीमियम शेतकऱ्यांनी भरायचा. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह काय याचे इन्शुरन्स प्रोव्हाइड करणं, नंतर स्टॅबिलिटी त्यांच्या इन्कमला म्हणजे जरी क्रॉप लॉस झाला तरी पण एक त्याचा बॅकअप राहणार त्या योजनेचा म्हणजे इन्शुरन्स स्कीम राहणार जेणेकरून त्याला स्टॅबिलिटी मिळेल इन्कमला. जरी एखादा सपोज टू बी ड्रॉट पडून गेला तर अशा वेळेस पीक जर नाही आलं तर त्याला ते इन्शुरन्स प्रोव्हाइड होणार.
नंतर फार्मरला इन्करेज करणार की वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी किंवा वेगवेगळ्या ऍग्रिकल्चर मॉडर्न ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस इम्प्लिमेंट करण्यासाठी. आणि महत्वाचा एक नंतर फ्लो ऑफ क्रेडिट जो ऍग्रिकल्चर सेक्टर, म्हणजे काय यांनी काय होणार ऍग्रिकल्चर सिस्टीम मध्ये क्रेडिट पण फ्लो होणार. ठीक आहे, हे झाले त्याचे ऑब्जेक्टिव्ह. याच्यामध्ये आता महत्वाच्या हायलाइट्स बघायच्या. युनिफॉर्म प्रीमियम ठरवून दिलेला आहे की खरीप क्रॉप साठी काय राहणार, रबीसाठी किती राहणार, खरीपसाठी 2%, रबीसाठी 1.5%, म्हणजे प्रीमियम ठरलेला आहे, आणि 5% फॉर द हॉर्टिकल्चरल क्रॉप. नंतर प्रीमियम कोण पे करणार, प्रीमियम फार्मर प्रीमियम करणार. तर ते प्रीमियमचं पण बघूया आपण की ऍक्च्युली आता काही स्टेट या स्कीम मधनं बाहेर पडायचं बघताय, तर त्यात तो काय इश्यू आहे तो पण बघूयात आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूयात, ते म्हणजे येणाऱ्या स्लाइड मध्ये. ठीक आहे, आता याच्यामध्ये एक महत्वाची खासियत म्हणजे नो अपर लिमिट, हे लक्षात ठेवायचं. नो अपर लिमिट ऑन द गव्हर्नमेंट सबसिडी. तर याच्यामध्ये प्रीमियम अबाउट 90% जरी प्रीमियम असेल तर तेच गव्हर्नमेंटच हा भरतं. म्हणजे 90% जरी बॅलन्स असला त्या प्रीमियम मधला, तर तो एपीआर वगैरे हे कन्सेप्ट आहे, ते मी तुम्हाला पुढे सांगतो. एपीआर ऍक्युरियल प्रीमियम रेट वगैरे, तर ते आहे. मग आता नवीन याच्यानुसार कॅपिंग रिमूव्ह करण्यात आलेली आहे, जे पूर्ण विदाउट एनी रिडक्शन शेतकऱ्यांना जो पूर्ण इन्शुरन्सचा आहे तर तो पैसा वापस केला जाईल, इन्शुरन्स दिला जाईल. नंतर बघूयात हा कव्हर काय काय होतं, कोणत्या रिस्क याच्यामध्ये कव्हर आहे. स्मार्टफोनचं पण एक आहे, स्मार्टफोन सुद्धा युज करू शकतो, त्याच्यावरनं फोटो वगैरे आपण कॅप्चर करू शकतो. नंतर कव्हर काय काय झालेले आहेत, कोणकोणत्या स्कीम कव्हर, म्हणजे सॉरी काय काय रिस्क कव्हर करण्यात आल्या. तर रिस्क जवळपास ऑल टाईपच्या रिस्क आहेत. हार्वेस्टिंग केल्यानंतर अप टू, हे लक्षात ठेवायचं, अप टू 14 डेज पर्यंत आपण त्याला म्हणजे हे करू शकतो की जर सायक्लोन किंवा काही त्याच्यामुळे जर झालं तर ते पण याच्यामध्ये कव्हर झालेले आहेत. पोस्ट हार्वेस्ट लॉसेस पण ते 14 दिवसापर्यंत हार्वेस्ट झाल्यानंतर. नंतर हे कशाचं एक्सटेन्शन आहे, तर म्हणजे हे मॉडिफाईड कशाचं आहे की जे नॅशनल ऍग्रिकल्चर इन्शुरन्स स्कीम होती आणि जी मॉडिफाईड नॅशनल ऍग्रिकल्चर इन्शुरन्स स्कीम होती, तर यांचंच हे रिप्लेसमेंट आहे, प्रधानमंत्री फसल विमा योजना. ठीक आहे, गव्हर्नमेंट काय करणार, गव्हर्नमेंटचा काय रोल आहे याच्यामध्ये. जर गव्हर्नमेंटचा काय रोल आहे या स्कीम मध्ये, तर जो डिफरन्स बिटवीन ऍक्च्युरियल प्रीमियम रेट अँड द रेट ऑफ इन्शुरन्स प्रीमियम, तर हा कोण देणार, गव्हर्नमेंट देणार. म्हणजे एपीआर म्हणजे काय, एपीआर म्हणजे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा महत्वाचा पॉईंट आहे. म्हणजे कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे, व्हॉट इज मीन बाय एपीआर. तर एपीआर काय, एपीआर इज द रेट कोणी ठरवलेला असतो, इम्प्लिमेंटेटिंग एजन्सी, म्हणजे तुमची इम्प्लिमेंटेशन आपली इथं काय, इन्शुरन्स कंपनी हा म्हणजे फ्युचर रिस्क कन्सिडर करून, जी फ्युचर रिस्क आहे भविष्यातली रिस्क कन्सिडर करून एक रेट ठरवते. तो रेट असतो ऍक्च्युरियल प्रीमियम रेट. मग तो रेट जर सपोज 10% असेल, 10% असेल, तर खरीपसाठी फार्मरनं किती द्यायचं, फक्त 2% द्यायचं. रेस्ट ऑफ द उरतो किती, अबाउट 8%. तर हा 8% स्टेट गव्हर्नमेंट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट शेअरिंग कशी होणार, 50-50, 50% म्हणजे 4% सेंट्रल गव्हर्नमेंट देणार, 4% स्टेट गव्हर्नमेंट देणार. हे इथं सेकंड पॉईंट, पेएबल बाय सेंटर, हा रेशो किती आहे प्रीमियमचा, 50-50 रेशो आहे. आणि नॉर्थ ईस्टर्न जे स्टेट आहेत, तर तिथं कसं आहे, फक्त नॉर्थ ईस्टर्न स्टेटला 90:10 रेशो आहे. म्हणजे हे एक लक्षात ठेवायचा रेशो. बऱ्यापैकी स्कीमला हा कॉमन टाईप मध्ये असाच रेशो असतो कॉन्ट्रीब्युशन साठी. आता याच्यामध्ये पण एक महत्वाचा मुद्दा आहे की क्लॅश जो आहे, सेंटर स्टेट जे क्लॅश होतोय, तर तो का होतोय याच्यामध्ये, तर हे लक्षात ठेवा की याच्यामध्ये पण इरिगेटेड कंडिशनला एक प्रीमियमची रेंज ठरवून दिलेली आहे. त्याच्यावरती जर गेलं तर तो प्रीमियम जो आहे तर तो स्टेट गव्हर्नमेंटनं भरायचा, असं सेंटरचं म्हणणं आहे. तर मग त्याच्यावरूनच आता काही जे स्टेट आहेत तर ते बाहेर पडतात याच्यामधनं. तर इरिगेटेड कंडिशनला तो दिलाय 25%, आणि रेनफेड कंडिशनला तो दिलेला आहे, रेनफेड कंडिशनला दिलाय 30%. म्हणजे आता 30% जर असेल, सपोज टू बी 30% एखाद्या खरीप वरती 30% त्यांनी एपीआर दिला इम्प्लिमेंटिंग एजन्सीनं, 30% इम्प्लिमेंटिंग खरीपसाठी 30% दिला, तर याच्यापैकी शेतकरी किती भरणार, 2%, उरलं किती, 28%. बट जर इम्प्लिमेंटिंग एजन्सीनं इन द केस व्हेअर अबाउट 30 जर दिला, अबाउट 30 प्रीमियम जर दिला, म्हणजे 32%,
तर जो येणारा 2% आहे तर तो कोणी प्रीमियम भरायचा आहे, तर तो येणारा जो प्रीमियम आहे तर तो स्टेट गव्हर्नमेंटने भरायचा. दॅट्स वाय इश्यू जे क्लॅश आहे तर ते आता समोर यायला लागले. मग अशामधनं काही जे स्टेट आहेत जसं की गुजरात वगैरे हे याच्यातनं बाहेर पडत आहेत. तर ते बघूयात आपण कोणकोणते स्टेट बाहेर पडलेत. तर आता कोणकोणते फार्मर्स कवर्ड याच्यामध्ये, ऑल टाइप ऑफ फार्मर्स जे की नोटिफाईड क्रॉप घेतात. नोटिफाईड हा कसा एरिया बेस्ड अप्रोच आहे, एरिया बेस्ड अप्रोचची स्कीम आहे. म्हणजे कन्सर्न एरियामध्ये कन्सर्न काय काय रिस्क आहेत तर ते लक्षात घेऊन ही स्कीम बनवण्यात आलेली आहे. म्हणजे इन्शुरन्स तसा दिला जातो. एक लक्षात ठेवायचं याच्यामध्ये की व्हॉलंटरी आहे. म्हणजे असं काही म्हणजे अगोदर ते होतं की जे स्कीम जे लोन वगैरे घेणार त्यांना कंपल्सरी टाइप मध्ये, पण नंतर ते खरीप 2020 पासून व्हॉलंटरी करण्यात आलेले आहे. व्हॉलंटरी म्हणजे जे इच्छिकनुसार स्कीम आहे, म्हणजे ज्यांना इच्छा आहे त्यांनीच इन्शुरन्स घ्यायचा. महत्वाचा फक्त नोटिफाईड एरिया आणि नोटिफाईड क्रॉप घेतलेले पाहिजे, जे की त्या इन्शुरन्स कंपनीनं ते दिलेले असेल ते. ठीक आहे. नंतर आता एक्सक्लुजन काय काय, म्हणजे काय काय गोष्टी एक्सक्लूड करण्यात आलेल्या आहेत. तर याच्यामध्ये वाईल्ड अॅनिमल्स पासून जो धोका आहे किंवा वॉर टाइप ऑफ सिच्युएशन असेल, न्यूक्लिअर रिस्क असेल, अशा कंडिशन मध्ये जर क्रॉप लॉस झाला तर ते याच्यामध्ये एक्सक्लूड करण्यात आले. हे पण एक कॉमन पॉईंटचा विषय, बट तरी पण एक लक्षात ठेवा एक्सक्लुजन काय काय आहे तर ते विचारलं जातं. इम्पॉर्टंट फॅक्ट्स बघा या स्कीम बद्दलचे. इट इज अ एरिया अप्रोच बेसिस स्कीम आहे. म्हणजे एरिया अप्रोच बेसिस म्हणजे काय की ठराविक एरियामध्ये, हा इंडियाचा एरिया आहे तर इथं काय सायक्लोन पासून सॉरी ह्या साईडला जास्त सायक्लोन पासून प्रॉब्लेम आहे तर मग सायक्लोन रिलेटेड येणार. नंतर इथं क्लाउड बस्टिंगचं आहे तर म्हणजे HP किंवा उत्तराखंड त्या रिजन मध्ये क्लाउड बस्टिंग आहे तर क्लाउड बस्टिंग साठी इथं असणार. म्हणजे एरिया बेसिस. आता रिसेंट हे बघा, रिसेंट बजेटरी अलोकेशन हे विचारलं जाऊ शकतं, येणाऱ्या एक्झाम मध्ये पण विचारलं जाऊ शकतं हे. तर 16,000 कोटीचं बजेटरी अलोकेशन दिलेलं आहे. किती? 16,000 करोड बजेटरी अलोकेशन देण्यात आलेलं आहे. कोणत्या फिस्कल इयर मध्ये? 21-22 आताच्या रिसेंट मध्ये दिलेलं आहे. कोणकोणते राज्य याच्यातनं बाहेर पडलेत बघा, गुजरात, बिहार, नंतर पंजाब, आंध्र प्रदेश हे वेगवेगळे स्कीम मधनं याच्यातनं बाहेर पडलेले. ठीक आहे. फर्स्ट अडॉप्ट कोणी केलं हे एक लक्षात ठेवा, महत्वाचं विचारलं जाऊ शकतं. उत्तराखंड फर्स्ट स्टेट टू अडॉप्ट प्रधानमंत्री फसल बीमा योजना. नंतर क्रॉप इन्शुरन्स वीक कधी सेलिब्रेट होतो तर ते लक्षात ठेवा, फर्स्ट वीक ऑफ जुलै हा आहे तर तो आता सेलिब्रेट करण्यात आला क्रॉप इन्शुरन्स वीक. नंतर म्हणजे अगोदर ती जे होतं सम इन्शुअर पर हेक्टर तर ती जी साईज किती वाढली हे आता रिसेंटली PIBच्या नोटिफिकेशन मध्ये आलं. तर ही एक आकडेवारी लक्षात असू द्या. सुरुवातीला अगोदर ती प्री म्हणजे याच्या योजनेच्या लॉन्चच्या अगोदर ते किती होतं? 15,100 म्हणजे एवढं होतं, 15,100 एवढे होतं रुपीज. आता ते किती झालंय पर हेक्टरला? 40,700 पर्यंत गेलेलं आहे. नेक्स्ट स्कीम आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना. आता ही प्रधानमंत्री मुद्रा योजना काय? मायक्रो युनिट डेव्हलपमेंट रिफायनान्सिंग एजन्सी. म्हणजे याच्यामध्ये काय आहे की जे समजा असे स्मॉल याच्यामध्ये उद्योग करणारे होते, जसं की टॅक्सी ड्रायव्हर असेल किंवा वेगवेगळे उद्योग करणारे होते ज्यांची रिक्वायरमेंट लेस दॅन 10 लाख आहे, ज्यांना लोन 10 लाखापेक्षा कमी पाहिजे, तर अशांना लोन मिळणं थोडं कठीण जायचं. तर यांच्यासाठी ही स्कीम आणली होती गव्हर्नमेंटनं, 2015 मध्ये लॉन्च केली सेंट्रल गव्हर्नमेंटनं प्रधानमंत्री मुद्रा योजना. इट इज ऍक्च्युअली द रिफायनान्सिंग टाइप ऑफ इन्स्टिट्यूट. रिफायनान्सिंग इन्स्टिट्यूट आहे, रिफायनान्सिंग इन्स्टिट्यूट जे की काय करते म्हणजे लोन प्रोव्हाइड करते. कसं? पण इनडायरेक्ट टाइप ऑफ लोन, म्हणजे व्हाया कमर्शियल बँक, RRBs असतील किंवा स्मॉल फायनान्स बँक असतील किंवा NBA नॉन फायनान्शियल बँक असतील तर त्यांच्या थ्रू हे लोन प्रोव्हाइड करते. याच्यामध्ये किती याच्यामध्ये कॅटेगरीज आहेत? 3 कॅटेगरी. 3 कॅटेगरीज महत्वाच्या आहेत. एक फर्स्ट वन इज शिशु, SKT लक्षात ठेवायचं. SKT पुढे बघूयात आपण. SKT हा हे बघा, SKT लक्षात ठेवायचं. शिशु, किशोर आणि तरुण. शिशु, किशोर आणि तरुण. तर याच्यामध्ये शिशु मध्ये फक्त अप टू किती? 50,000 पर्यंत लोन याच्यामध्ये देण्यात येतं. नंतर 50,000 ते 5 लाख पर्यंत किशोर मध्ये आणि तरुण मध्ये 5 लाख टू 10 लाख पर्यंत, म्हणजे असं लोन या कॅटेगरीत, लोन डिस्टर्बन्सच्या कॅटेगरीत. याच्यामध्ये टार्गेट काय? टार्गेट शिशु मध्ये 60% म्हणजे स्कीम मध्ये दिलेलं आहे की 60% जे आहे तर ते शिशु या कॅटेगरीमध्ये लोन डिस्पर्स करायचे टोटल पैकी.
आणि आता रिसेंट जी अप्रायझल झाली, आता रिसेंटली ह्या इयर मध्ये 21-22 मध्ये जे अप्रायझल करण्यात आलं, 20 ची जी अप्रायझल होती याची, तर याच्यामध्ये किती जवळपास 93%, हे लक्षात ठेवा, 93 to 94% जे लोन देण्यात आलं, तर ते कोणत्या कॅटेगरीला देण्यात आलं? शिशु या कॅटेगरीमध्ये ते लोन प्रोव्हाइड करण्यात आलं. 93% म्हणजे जास्तीत जास्त कव्हरेज कोणकोणते जे म्हणजे नॉन कॉर्पोरेट टाइप मध्ये जे बिझनेस आहे, स्मॉल बिझनेस, तर त्यांना देण्यात आलं हे लोन. आणि याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की बँक इन्सिस्ट करू शकत नाही, कोलॅटरल सिक्युरिटी मागत नाही. याच्यामध्ये 10 लाखापर्यंतच्या लोनला कोलॅटरल सिक्युरिटी मागत नाहीये. कधी लॉन्च करण्यात आली? 15-16चं जे बजेट होतं त्याच्यामध्ये लॉन्च करण्यात आलेली स्कीम. ठीक आहे, नेक्स्ट बघा, नेक्स्ट आणि महत्वाची एकदम म्हणजे खूप एम्बिशियस असा प्रोजेक्ट आहे, एम्बिशियस अशी योजना आहे, प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान. आता त्याच्या नावातच आहे, नावावरनं स्कीम लक्षात ठेवायची. ज्या पण ऍग्रिकल्चर रिलेटेड स्कीम आहेत तर त्यांच्या नावामध्येच बरंच काही दडलेलं असतं. जसं की किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान. आता किसान, किसान म्हणजे फार्मर, ऊर्जा सुरक्षा म्हणजे एनर्जी सिक्युरिटी, एनर्जी सिक्युरिटी प्रोव्हाइड करायची. आताच्या कंडिशनला एनर्जी म्हणलं की एकच लक्षात आलं पाहिजे, कोल क्रायसिस वगैरे ह्या त्या गोष्टी आता रिसेंटली बघितलं आपण, तर याच्यावरनं रिन्युएबल एनर्जी लक्षात आली पाहिजे, रिन्युएबल एनर्जी. आणि उत्थान म्हणजे काय? अपलिफ्टमेंट. अपलिफ्टमेंट कशी होईल? जी की आता त्याच्यापासून म्हणजे या स्कीम जेव्हा मी आता सांगतो तर त्याच्यामध्ये आहेत. तर उत्थान म्हणजे काय? अपलिफ्टमेंट. अपलिफ्टमेंट कशी करणार आपण? तर जी एनर्जी डेव्हलप होणार आहे, तर ती सर्वच एनर्जी शेतकरी वापरणार आहे का? नाही. तर ती एनर्जी तो विकू पण शकतो, सोल्ड पण करू शकतो, विकू पण शकतो. कोणाला? जे डिस्कॉम असतील, डिस्ट्रीब्युशन कंपनीज डेव्हलप केलेल्या आहेत, तर त्यांना तो विकू पण शकतो. ठीक आहे. व्हॉट इज मीन बाय पीएम कुसुम बघितलं आपण, एम्बिशियस स्कीम आहे. कशासाठी? प्रोव्हाइडिंग द वॉटर अँड एनर्जी सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्यासाठी फॉर द फार्मर्स. म्हणजे अन्नदाता अल्सो द ऊर्जादाता. म्हणजे तीच जी ऍडिशनल एनर्जी डेव्हलपमेंट होणार आहे, जी रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट होणार आहे, तर ती ऍडिशनल एनर्जी विकावी आणि त्याच्यापासून इन्कम जनरेट हो. इट इज ऑल्सो द पार्ट ऑफ द डबलिंग फार्मर इन्कम जे आहे त्याचा पण एक भाग आहे हा. तर ठीक आहे, लॉन्च कधी झाले तर ते बघा, 2019 ला लॉन्च करण्यात आली. एम काय? एम विचारलं जातं, एम आणि त्याचे बजेटरी अलोकेशन, सॉरी बजेटरी इन द सेन्स की फंड किती दिलेला आहे गव्हर्नमेंटनं. तर हे लक्षात ठेवायचं, फंड किती दिलेला आहे. हे दोन आकडे खूप महत्वाचे आहे या स्कीम मध्ये. 2022 पर्यंत आपल्याला किती एनर्जी डेव्हलपमेंट करायची याच्यामध्ये? सोलार अँड अदर रिन्युएबल एनर्जी पासून किती? तर 25,750 म्हणजे 25,715 मेगावॉट एवढी एनर्जी 2022 पर्यंत आपल्याला डेव्हलप करायची, हे टार्गेट आहे. आणि किती आउटले? जवळपास 34,422 करोड एवढं याचं आउटले दिलेला आहे, फंड एवढा दिलेला आहे स्कीमसाठी. तर हा, याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, हे विचारलं जाईल आणि ती कम्स अंडर द विच मिनिस्ट्री. हे जर विचारलं गेलं तर मिनिस्ट्री कोणती याची? मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी, MNRE, मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी. सध्या कोण आहे मिनिस्टर? ऑनरेबल आर के सिंग सध्याचे म्हणजे आहेत पॉवर मिनिस्टर. तर ठीक आहे, बघूया त्याच्यामध्ये कसं कसं. याच्यामध्ये मेन ऑब्जेक्टिव्ह काय? डिजिटलायझेशन मेन ऑब्जेक्टिव्ह आहे, जे की डिझेल आपण पंप युज करतो वॉटर पंप साठी, तर ते एक महत्वाचं आहे. आणि कॉस्ट कमी करायची, रिन्युएबल सोर्सेस वाढवायचे आणि इन्कम जे ते वाढवायचं. 2019-20चं टार्गेट काय काय होतं? तर याच्यामध्ये 3 कंपोनंट आहेत. हे कंपोनंट बघूयात आपण, याच्यामध्ये कोणकोणते कंपोनंट आहेत, त्याचे काय काय फीचर्स आहेत. कंपोनंट ए मध्ये 10,000 मेगावॉट पर्यंतची डिसेंट्रलाइज ग्राउंड माउंटेड ग्रिड कनेक्टेड रिन्युएबल पॉवर प्लांट आपल्याला हे करायचे, इम्प्लिमेंट करायचे. म्हणजे गव्हर्नमेंट याच्यामध्ये हे करणार आहे कंपोनंट ए मध्ये. कंपोनंट बी मध्ये काय? इन्स्टॉलेशन ऑफ 70.5 लॅक, किती? 70.5 लॅक स्टँड अलोन सोलार पॉवर ऍग्रिकल्चरल पंप याच्यामध्ये लावायचे. ही आकडेवारी क्वेश्चन मध्ये विचारले जाऊ शकते. इन द पीएम कुसुम अंडर द कंपोनंट बी, हाऊ मच स्टँड अलोन सोलार पॉवर ऍग्रिकल्चर पंप्स टू बी डेव्हलप किंवा टू बी कन्स्ट्रक्टेड किंवा टू बी इम्प्लिमेंटेड ऑन द फार्म. तर ते किती आहेत? 70.5 लॅक एवढे लक्षात ठेवायचे, 70.50 लॅक्स. नंतर कंपोनंट सी कंपोनंट मध्ये काय? सी कंपोनंट मध्ये काय? सोलरायझेशन ऑफ 10 लॅक ग्रिड कनेक्टेड सोलार पॉवर ऍग्रिकल्चर पंप. त्याची की कॅपॅसिटी किती? इथं कॅपॅसिटी एक लक्षात ठेवा, 7.5 HP. 7.5 HP हॉर्स पॉवर असलेली लक्षात ठेवायची की कंपोनंट सी चा भाग आहे.
नंतर नेक्स्ट बघूया व्हॉट इज मीन बाय ग्रिड. ग्रिड कनेक्टेड म्हणजे काय हे बघा इथे इमेज मध्ये दिसून येईल तुम्हाला. हे जे ग्रिड म्हणजे काय, जी ट्रान्समिशन सिस्टीम आहे पूर्ण, तर त्याला आपण ग्रिड म्हणतो. हे इथं लक्षात येईल. ग्रिड कनेक्टेड सोलर पॉवर प्लांट्स. हे बघा सोलर पॉवर, हे कनेक्शन कुठे आहे, इथं आहे ह्या ग्रिडशी, इथं लक्षात येईल. नंतर ग्रिड माउंटेन म्हणजे काय, जे की ऑन द ग्राउंड वरती इन्स्टॉल केले जातात त्याला आपण ग्रिड माउंटेन म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट बघूया त्याचा जे रिव्ह्यू झाला मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जीचा जो इयरली रिव्ह्यू असतो, तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी थोडेसे चेंजेस करण्यात आले. याच्यामध्ये आता रिसेंटली सप्टेंबर मध्ये पण अप्रायझल करण्यात आलं याचं, तर त्याच्यामध्ये पण काही चेंजेस करण्यात आले. तर ते चेंजेस बघत काय काय करण्यात आले. बजेटरी फायनान्शियल सपोर्ट जो आहे तर तो थोडासा रिड्यूस म्हणजे किती करण्यात आला, 34,035 करोड एवढा बजेटरी. आता कॅपॅसिटी पण वाढवली आपण सोलर एनर्जीची, तर ती किती गेली याच्यामध्ये 30 पॉईंट, हे आकडेवारी लक्षात ठेवा, 30.8 गीगावॉट पर्यंत टार्गेट आहे आपला. नंतर याच्यामध्ये रिझर्व्ह बँकचा पण एक रोल आता आलाय. त्यांनी प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मध्ये याच्यामध्ये थोडस पैसा जे मॉनिटरी असिस्टन्स देण्याचं केलेलं प्रोव्हिजन. देन स्कोप इम्प्लिमेंट, हा पॉईंट महत्वाचा आहे, हा विचारला जाऊ शकतो. थर्ड पॉइंट इज स्कोप ऑफ स्कीम हॅज बीन इन्क्रीज फ्रॉम द पार्शलँड अँड पास्चरलँड अँड मार्शलँड ओन फार्मर. म्हणजे हे अगोदर ते याच्यामध्ये नव्हते, म्हणजे अगोदर ही स्कीम फक्त पॅरन लँड वरती होती. आता याच्यामध्ये हे लँड सुद्धा इन्क्लूड करण्यात आलेले. नंतर साईज ऑफ द सोलर प्लांट रिड्यूस करण्यात आली. कोणासाठी, जे की स्मॉल फार्मर्स आहेत, म्हणजे हेच जास्त आहेत आणि यांच्यासाठी पण ते पार्टिसिपेट व्हावे याच्यासाठी पण ते करण्यात आलेले आहेत. आणि नंतर नेक्स्ट वन इज काय, की सेंट्रल फायनान्शियल असिस्टन्स पण मिळणार आहे याच्यामध्ये. वेगवेगळ्या म्हणजे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन असतील तर त्यांच्या ग्रुप थ्रू पण याला असिस्टन्स मिळणार आहे. नंतर स्कीम इम्प्लिमेंटेशन, आता हे एक महत्वाचा मुद्दा आहे. स्कीम इम्प्लिमेंटेशन कोण इम्प्लिमेंट करताय, तर कोण इम्प्लिमेंट करताय याच्यामध्ये स्कीम, तर स्कीम इम्प्लिमेंटिंग स्टेट नोडल एजन्सीज. स्टेट नोडल एजन्सीज तर त्या ज्या मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जीच्या ज्या स्टेट नोडल एजन्सी आहेत, तर त्या कशाची कोणाशी एंगेजमेंट होऊन विथ एंगेजिंग द स्टेट अँड युटीज, आणि ते एक याच्यामध्ये इम्प्लिमेंटिंग आहे. ते एनरोल करणार कोण कोण इलिजिबल आहेत कोण नाही आहेत. देन डिस्कॉमचा एक रोल आहे. डिस्कॉम म्हणजे डिस्ट्रीब्युटिंग कंपनीज आणि फार्मर. फार्मर काय करणार, डिस्कॉमला एक्सेसिव्ह जी एनर्जी डेव्हलपमेंट होणार आहे तर ती सेल करून आपलं इन्कम वाढवू शकतात. मग नंतर आणखी काय बेनिफिट होणार आहे, जे की जे डिस्कॉम आहेत तर त्यांचे टार्गेट ठरवून दिलेलं आहे. टार्गेटेबल म्हणजे रिन्युएबल एनर्जी सोर्स मधून जे टार्गेट येणार आहे एनर्जी, तर त्याचं पण आउटकम ते भरून काढू शकतात. नंतर बेनिफिट टू फार्मर, काय काय बेनिफिट आहेत फार्मरला एक लक्षात घ्या आता याच्यामध्ये. फर्स्ट वन इज डिस्कॉमला रिन्युएबल एनर्जी आपण फार्मर विकल्यानंतर त्याच्यातनं इन्कम जनरेटर होणार. देन बी अँड सी कंपोनंट आहे, जो कंपोनंट एबीसी आपण बघितले, तर त्याच्यामध्ये जो बी अँड सी कंपोनंट आहे तर त्याच्यामध्ये 60% सबसिडी गव्हर्नमेंट कडनं देण्यात येते. रेस्ट ऑफ द 40 टोटल किती 100%, 100 पैकी 60% गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं. याच्यामध्ये रेशो काय राहणार 30-30. देन 30% ऍडिशनल लोन बँक देतं आणि उरलेलं फक्त 10% हे फार्मरला स्वतः पे करायचंय, म्हणजे स्वतः पे करायचंय. म्हणजे हा एक याचा बेनिफिट आहे फार्मरला, की कमी पैसे लागतात त्याच्यामध्ये. 60% तर सबसिडीज मिळते आणि 30% हे बँक ऍज अ लोन म्हणून प्रोव्हाइड करतो. आता याच्यामध्ये काही क्वेश्चन आहेत बघा. आपल्या लेक्चर सिरीजचा हा एक महत्वाचा पार्ट आहे, की शेवटी एक क्वेश्चन विचारले जाणार, जे काय आपण आता शिकलोय तर याच्यामध्ये 4 ते 5 क्वेश्चन विचारले जाणार. त्याचे आन्सर हे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करण्यात येईल, जे साकार एज्युकेशन या नावाने टेलिग्राम वगैरे चॅनल आहे. तर त्याच्यावरती शेवटी याची लिंक वगैरे ह्या गोष्टी डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओच्या देण्यात येईल सगळ्या गोष्टी. तर इथे तुम्हाला हे आन्सर्स मिळून जातील. तर नक्कीच त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या अपडेटसाठी पण ते चॅनल बघत राहा. ठीक आहे. याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन इज हाऊ मच रिन्युएबल कॅपॅसिटी इज टार्गेटेड टू बी जनरेटेड अंडर द पीएम कुसुम. तर किती कॅपॅसिटी म्हणजे जनरेट केली जाते पीएम कुसुम अंतर्गत, तर ती एक लक्षात ठेवायची. तर ती किती आहे मी आन्सर देत नाही, तुम्ही ते आन्सर शोधायचं आणि आन्सर लिहायचं. आतापर्यंत आपण व्हिडिओमध्ये काय बघितलं याचा एक शॉर्ट रिव्ह्यू आहे, म्हणजे तुम्ही व्हिडिओ किती केअरफुली बघितलाय हे लगेच लक्षात येऊन जाईल. तुम्हाला सेल्फ अनालिसिस साठी हा एक सेक्शन मी ठेवलेला आहे. तर याच्यामध्ये नंतर काय सेकंड वन, सॉइल हेड कार्ड स्कीम इज प्रमोटेड बाय द डिपार्टमेंट. डिपार्टमेंट मी सांगितलं होतं कोणतं डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट अंडर द मिनिस्ट्री, कोणती मिनिस्ट्री हे पण एक लक्षात ठेवा. नंतर अंडर द प्रधानमंत्री फसल बीमा योजना, हाऊ मच प्रीमियम रिक्वायर्ड फॉर द कमर्शियल. कमर्शियल साठी काय आहे, कमर्शियल साठी किती आहे, कमर्शियल साठी नंतर 3 कॅटेगरीज लक्षात ठेवायच्या, खरीप,
रबी आणि कमर्शियल किंवा अॅन्युअल, तर याच्यामध्ये खरीपसाठी किती आहे, रबीसाठी किती, हे पाठच पाहिजे. नंतर विच मिनिस्ट्री इज इम्प्लिमेंटिंग द पीएम कुसुम स्कीम, पीएम कुसुम स्कीम कोणत्या मिनिस्ट्रीनं, हे एक लक्षात ठेवायचं. ऍग्रिकल्चर मिनिस्ट्री आहे का, आहे की नाही, जे सर्वांचे आन्सर आपल्याला मिळून जातील. म्हणजे मी सांगून देतो याचं सोपं आन्सर आहे काय, मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी ही मिनिस्ट्री याची. नंतर द पीएम मुद्रा लॉन्च कधी लॉन्च झाली, या सर्वांचा क्विक रिव्ह्यू तुम्हाला मिळून जाईल. याचे आन्सर पण मिळतील आपले जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती याचे आन्सर वगैरे देण्यात येतील. तर नक्कीच जर व्हिडिओ आवडला असेल तर म्हणजे तुम्हाला इम्पॉर्टंट असे वेगवेगळे व्हिडिओ या चॅनलवरती येतील ऍग्रिकल्चर रिलेटेड एक्झामच्या, आणि इतरही बँकिंग रिलेटेड जे व्हिडिओ आहेत तर ते वेगवेगळे आपण अपलोड करणार आहोत. तर ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूयात. थँक्यू फॉर द वॉचिंग. आणि काळजी घ्या स्वतःचीही आणि इतर तुमच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या. आणि आवडलं तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायलाही विसरू नका. जे तुमचे ऍग्रिकॉस कम्युनिटीमध्ये फ्रेंड असतील त्यांना नक्कीच हे शेअर करा. थँक्यू.